फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही आता आर्याला घेऊन आलेलो आहे. आता आर्या तिची पुढची तयारी करणार आहे, म्हणजे आवरून घेणार आहे. आणि आज आहे गुरुवार, सो तुम्हाला नर्सरीचा व्हिडिओ पडेलच, तुम्ही तो आठवणीने बघा. आणि माझ्या मम्मीची इथं काहीतरी लगबग चालू आहे. आणि मी आता लगबग म्हणजे नाही का, सकाळपासून कधी 6ला उठलो आम्ही. आणि त्यात काय झालं माहिती का, सकाळ आमचा आहे उपास. आणि उपास असल्यामुळे कसं 2 स्वयंपाक, म्हणजे उपासाचा पण स्वयंपाक आणि या दोघांचा पण जेवणाचा, ज्यांचा उपवास नाही त्यांचं पण जेवण करायचंय, म्हणजे स्वयंपाक करायचा आहे. आणि आता मी इथे चहा करायला ठेवते, कारण का आम्ही आता ना फराळ करणार आहोत. थोडं म्हणलं की आपण हे करू, काय म्हणतात त्याला, चहा करू. तर मग आता मी चहा करते आणि मी बॉटल भरून ठेवते. सो तुम्ही नर्सरीचा ब्लॉग बघा आठवणीने, खूप छान आहे. मी टाकेल आता थोड्या वेळाने, म्हणजे मला माझे असेच डेली ब्लॉग पडतील. आता दूध तर थोडं. आणि ना एक सांगा, ती काय म्हणतात त्याला, आमचा माठ आहे ना तो नळापासून गळतोय. तर नाही का त्याला काय करावं लागेल, तर आता मी सिमेंट आणून लावणारच आहे, नाही असं नाही. पण नाही का ते काय करायचं सांगा, म्हणजे घरगुती उपाय काय, घरगुती उपाय काय करू ते सांगा. घरगुती उपाय म्हणजे तुम्ही माझ्यासाठी ते सांगणार का, तिथं सिमेंट आणून लाव, ते मी लावते आणून. एक कंटाळा आला, जाम कंटाळा आला. आणि एवढं ऊन आहे ना, ऊन तर भयानक ऊन आहे. हा काय मांडला तेव्हा नंतर. आणि मस्त कडक चहा पिऊयात सगळ्यांनी. या चहा प्यायला, चहा प्यायचं कारण म्हणजे त्याच्यात पाणी टाकलंस तू, हो. नुसतं दुधाचं नको करू, मग अजून थोडंसं पाणी टाकायचं. आणि याच्यावरची साय आपल्याला खायला घे मस्तपैकी. आम्ही काही बाजार आणला, काही दादानी बाजार आणला. तर मग आता आहे ना, आज एकादशी म्हणून तुळस आणली घरामध्ये, मस्त वाटते. जास्वंदाचं पण आणलेलंच आहे, फ्रेश पण बघा. आणि एवढं म्हणजे आपल्या घरामध्ये तुळस होती, तुळस आल्यापासून एवढं मन प्रसन्न वाटतंय ना. आणि घरामध्ये बाजार नव्हता, घरामध्ये बाजार पण भरलाय. तर माझ्या अंदाजाप्रमाणे ना पिल्लू, तुळस आहे ना इथं ह्या खिडकीत लावायला पाहिजे, किचनच्या. अरे काय सांगू का, एका कोपऱ्यात लावलीस ना तर ना का तिथं कपड्याचं पाणी पण नाही पडणार. आणि आपण अख्खा दिवसभर थोडी इथं असणार, आणि तुला तिथं लावायची, त्यामुळे तिथं तुला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे एकदम त्या कोपऱ्यात, आणि तुझं तिकडे जाणार पण नाही सारखी, सुकणार पण नाही. आणि तुम्ही पण मला नक्की सांगा की तुळस आम्ही कोणत्या रूम मध्ये लावू. पण आमचा विषय चाललाय की ना, तिन्ही पण लावलं तर मग इथेच लावायचे, किंवा मग तुळस फक्त इकडे लावायची. तुळस मला नक्की सांगा की नेमकी मी झाडं लावू कुठे. आणि नाही का तगर आणली ना आपण, तगर हे दे ना गाणी, तगर आणलीस ना तर नाही का ती इथे लावायची, तुळशीच्या शेजारी तगर लावू आपण, मस्त छान दिसेल. तुम्ही पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे किती झाड आहेत ते. झाडं म्हणजे आमची, माझा तर लय जीवची प्राणी वेगळी होती अक्षरशः. आणि आम्ही आर्याच्या हातातून झाडं लावून घेणार, कारण का आर्याचा हात आहे ना खूप लकीली. तिच्या हातातून लगेच झाडं, म्हणजे त्यांची ग्रोथ. असं लकीलीचा सवाल नाहीये, पण तिच्या हातून खरंच ग्रोथ चांगली होते, कारण का आमचा खूप एक्सपिरियन्स आहे त्यामुळे. नाहीतर मम्मीच लावते नेहमी, आणि मम्मीच्या हाताला पण खूप ग्रोथ आहे. त्या दोघी लावतात झाडं. काही नाही माझ्या हातात नाहीच आहे, माझ्या हाताने पण नाहीये. पण मी कसं एक, आणि कोणी पण लावलं तर सगळ्यांच्याच हाताला नाही का असं वेगळी असते, नाही सगळ्यांचं असं थोडी की नाही का नाही म्हणून असं नसतं. आणि दिवा पण आपल्याला नीट व्यवस्थित इथं बसेल पिल्लू, काहीतरी आपण त्याला आडोसा करूया. नाही, आडोसा केला ना मग पावसामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आता कसं पाऊस नाही तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर काय चाललंय तुझं काम. मी आता साबुदाणा भिजत घालायचं काम करते. हे काय साबुदाणा उपास आहे ना, त्यामुळे साबुदाणा भिजत घालते. उपास फक्त माझा आणि दीदीचाच आहे, बाकी कोणाचा नाही. आर्या पण करत होती, पण मी आर्याला नको बोलली, कारण आर्या सकाळी लवकर शाळेत एक्झाम आहे तिची. ती काही खात नाही किंवा काहीच नाही, चहा सुद्धा पित नाही ती. तसं आम्ही सकाळी उठल्यावर आमचा थोडा तरी चहा असतो, मग त्यामुळे म्हटलं का राहू दे. आज आम्ही मंडई पण करून आलो आर्याला घेता. मंडईमधून पण काही सामान आणायचं होतं, बटाटे ते आणायचे होते. मंडई घ्यायला आज किती गरमी बाबा. सो
तुम्हाला माझे असे डेली ब्लॉग पडतील. माझा नर्सरीचा मिनी ब्लॉग आहे खूपच, तो तुम्ही नक्की बघा आणि मला नक्की सांगा तुम्ही कुठून झाडं घेता आणि किती झाडं आहेत तुमच्या घरात, कशी कशी आहेत नावं सांगा. आणि मी अजून कोणती झाडं घेऊ मला त्यांची पण नावं सुचवा. आणि तुम्हाला तो नर्सरीचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि त्या लोकेशनमध्ये जर तुम्ही राहत असाल ना तर नक्की मला कमेंटमध्ये तुमची नावं सांगा आणि ॲड्रेस सांगा. आम्हाला इथून नर्सरी खूपच जवळ आहे, अगदी 2 मिनिटाच्या रस्त्यावर आहे. पण झाडं घेईपर्यंत थोडा उशीर होतो. कारण चॉईस असते ना, प्रत्येकाची चॉईस असते, त्याप्रमाणे घ्यायला लागतं. गेलं तर आम्ही दोघीच होतो. आर्या जर गेली असती तर मग आर्याने तिचे पैसे घालून आणले असते, नाही असं 4 झाडं तिने अजून आणली असते कारण का तिला ठेवायचं कसं, कारण कसं माहितीये का, घर तर आपलं स्वतःच नाहीये बरोबर. आणि ठेवणार कुठं हा, आणि जागेचा अभाव असल्यामुळे ठेवणार तो कुठं हा मेन पॉईंट होता. म्हणून मग मी म्हटलं की नाही का चल, मी दिदीला म्हटलं एक जस्ट असा विचार आला डोक्यामध्ये, तर आमच्या मनात आला तर आम्ही लगेच ते पाऊल उचलून लगेच जाऊन घेऊन आलो. आणि चांगलं काम आहे. तुम्ही सांगा मला आम्ही कसं म्हणजे चांगलं काम केलं का. आणि आम्ही जर चांगलं काम केलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही काहीतरी खातो कारण का थोडंसं भूक पण लागलेली आहे. आणि आर्या पण सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. ते आर्या आवाज देतो काय. बरं बरं. स्वतः मम्मीचं चालू आहे काम आणि मी पण करते काम, दोघे पण कामच करतो आम्ही. सगळ्यांनी या चहा प्यायला, चहा केलेला आहे मी. आम्ही दोघीकडनं दोन्ही कामं उरकतो, कपडे धुणं भांडी पाणी सगळं उरकतो. मी फक्त कपड्यांचं बघत नाही, फक्त मी भांडी लावते, मम्मी भांडी घासते. पण आता मी महिन्याची सुट्टी लागेल ना तसं मी पण मम्मीला भांडी ते म्हणजे आधीपासून किचनमध्ये पाणी भरायचं, त्या बाथरूममध्ये पाणी भरायचं, या बाथरूममध्ये पाणी भरायचं, पॅसेजमध्ये पाणी भरायचं, 4 ठिकाणी पाणी भरावं लागतं. आणि ते कंटाळा येतो, किती हे करायचं सांगावं लागतं. आता एखाद्या दोघांची संगत असली ना की मग कामं बोलत बोलत एवढी पटापट होऊन जातात कळत पण नाही. आणि त्यात आर्याला पण स्कूलला सोडायचं असतं मला, तर मग ते आणि पाण्याचं टायमिंग असं दोन्ही मिक्स असल्यामुळे ना सगळी तारांबळ उडते. पण त्याच्यातून पण मार्ग निघतो. सो तुम्ही बघू शकता माझी कालची कशी रंगलेली आहे आणि कशी वाटते मला नक्की सांगा. आणि आता आपण झालेला चहा, चला आता आपण चहा प्यायला जाऊयात. मी थोडासा जास्त पिणार नाही आहे. चलो झालं आलं तुझं. बघा आर्या झाली गार पाण्यात आंघोळ केली तिने. आणि सगळेच टोटली आणि सगळेच गार पाण्यात आंघोळ करतोय कारण एवढं गरम होते. सगळेच आम्ही 5 जण, सगळे काय आपण 5 जण सगळे गार पाण्यात आंघोळ करतोय. सो चल आता आपण चहा घेऊया आणि कप घेऊन ये. स्वतः आम्ही थोडंसं काहीतरी फराळ करतो. किती बस बस आमचं फराळाचं घेऊन या ना. स्वतः आपण करूयात मस्त फराळ. आणि आर्याला त्याने घेतले आहेत मेंदू वडे, तर ती मेंदू वडे खाणार आहे. 40 रुपयाचे 2च आलेत, 20चा 1. सो तुम्ही एक येतो. आणि आज त्यात एकादशी पण आहे. फरसाण नाही आणलं ते राहू दे ना, ते नंतर खाऊ. बरी बस. आणि थांबी. पाणी आण थोडंसं थंड. हां आणि थंड पाणी आण, लई गरम होतं. मला वेगळी आण, तुला तुम्हा दोघींना वेगळी आण. ओके आले. तर आता मी पाण्याची बॉटल पण आणलेली आहे आणि आता ही आली तुला कारण का तुला केली आहे थोडी. दोन डोकं जरा पिक्चर बरं आहे. हळूहळू जरा पाणी घेते. आई तर एक स्पून घेऊन ये ना माझ्यासाठी. सो मी जरा डायरेक्शन चेंज केलेली आहे. मम्मा कुठे इथे बसून. सो मी जरा पिक्चर बघते कोणते लागत आहेत. सो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभ गुरुवार. तुमचा पण आज उपवास आहे की नाही मला नक्की सांगा. आज मी स्वामींचा धरलेला आहे आणि एकादशी पण धरलेली आहे. सो असे दोन्ही उपवास मी धरलेले आहेत. आणि आता स्वामीची शनिवारी पुण्यतिथी, सो त्याचा पण माझ्याकडून माझा तुम्हाला एक ब्लॉग येईल. आणि नर्सरीचा ब्लॉग बघायला विसरू नका.
लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओसुद्धा आणि नर्सरीचे व्हिडिओसुद्धा. मी एवढं ऊन होतं त्याच्यामुळे मी काही जास्त बोलली नाही आहे आणि मिनी ब्लॉगच केला आहे. मी जास्त मोठा केला नाही कारण का एवढं ऊन होतं आणि तिकडे गेल्यावर ना एवढं गार वाटत होतं, एवढं छान वाटत होतं. पण वेळ पण तेवढी नव्हती कारण का आलेला पण आणायला जायचं होतं. तर मग मी तो शॉर्ट आणि मिनी ब्लॉग केला. खूपच मिनी झाला असं मला वाटते. सो तो तुम्ही बी बघायला विसरू नका. सो आता मी करते फराळ आणि मम्मी चालला आहे किचनमध्ये काम. मम्मी पण यायला खावे. मम्मा झाला आणि आर्याची इथं चालली आहे खाणं. या तुम्ही सगळ्यांनी खायला. बघू लागले नाही एवढं तर लागणार. शंभू के द्वारा को शनासे में पकड़ता है राष्ट्र पे मातम छाएगा आता शिवाजी महाराजांचा म्हणजे सो माझा हा ब्लॉग खूपच मोठा होतो. सो सर्वांना बाय बाय. आणि तुम्हाला असे दोन्ही व्हिडिओ कसे वाटले मला नक्की सांगा. जो मी नर्सरीचा व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये मी जास्त नव्हतेच त्याच्यामध्ये. मी शूट टाईममध्ये शूट करत होते आणि तुम्हाला तशीच माझे कंटिन्यू ब्लॉग पडतील. मी आता जरा थोडं एडिटिंग ते करेन आणि तुम्हाला तो व्हिडिओ टाकेन. तुम्ही तो व्हिडिओ आठवणीने बघा. आणि मी घेतलेलं जे ट्रीज आहे जे प्लांट्स आहेत ते तुम्हाला कसे वाटते मला नक्की सांगा. आज तुळस घेण्याचं एक विशेष कारण होतं का तर ह्या घरामध्ये ना झाडांना खूपच वाढ आहे आणि त्यात आम्हाला तुळस घ्यायची होती. तर मम्मी म्हणली त्यात एकादशी आहे ना तर आपण तुळस घेऊन टाकू. तर मग आम्ही आज असं सहज एक सकाळी विचार आला आमचं आवडून झालं. तर मग आम्ही सकाळी ते तुळस आणायला गेलो आज एकादशी निमित्त आणि आणल्या आम्ही तुळस. तुम्ही बघितले असतील ब्लॉगमध्ये बघायला आता. आणि मी हा ब्लॉग तुम्हाला लवकरच टाकेल. सो तुझे दोन शब्द काय अजून तुम्हाला अजून एक ब्लॉग पडलं तर पडेल झाडांचा म्हणजे लावताना आणि मी दाखवणार आहे की परत कोणती झाड आहे मी पण दाखवणार आहे नावं म्हणजे. आणि तुम्ही पण मला नावं सुचवा की मी अजून कोणती झाडं घेऊ. आमची वेगळी आहे की या घराची खूप मोठे आहे मग त्याच्यामुळे किती पण झाडं लावा. आणि मी तुळस कोणत्या रूममध्ये लावू मला कमेंटमध्ये सांगा. जर किचनमध्ये लावायचं असेल मला सबस्क्राईब करून सांगा आणि हॉलमध्ये लावायचं असेल तरी मला सबस्क्राईब करून सांगा. मी समजून जाईन कारण आपल्या कमेंट बॉक्सचा वाटतं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. सो तो सॉल्व होईलच. आणि हॉलमध्ये जर लावायचं असेल तर मला हे करून सांगा लाईक करून सांगा. सो बाय. मम्मी तुझी दोन शब्द. बाय. काय नाही चालले गरम होते मला. पंखा पण एवढा मोठा आहे जरा पंख्याचं वारं मोठं कर ना. तेवढंच आहे बरोबर आहे. पाचूर आहे हो आणि मला छान ते पाणी पाणी पिलं भरपूर पाणी. सो आता मी केळ्याचे वेफर्स आणि चिप्स खाते. तुम्ही सुद्धा उपवास एन्जॉय बघा काय काय भाज्या. कॅरेज नंतर टमॅटो मी नाही आणलं बरं का. तर मी म्हणजे वाटाणा. आज आमच्याकडे काय आहे हे का मिक्स भाजी का पावभाजी. नाही बाबा पावभाजी आपण खाणार आहोत का पावभाजी. आज फक्त हे तिघं जणच खाणार आहेत म्हणजे कारण आमच्या दोघींचा आहे उपवास. आरूला दे नवीन देतो ना. सो बाय सगळ्यांना. बाय बाय. तो चलो बाय बाय.